तर आपण ही दृश्य पाहतोय मुंबईतल्या दादर मधल्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। संजय शिरसाट त्याचबरोबर इतर अनेक महत्त्वाचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। रिपब्लिकन पक्षाचे चैत्यभूमीवर आज भीम अनुयायांची रीघ लागलेली आहे। मोठा महत्त्वाचा आजचा दिवस आहे आणि संपूर्ण देशभरात राज्यभरात याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर दाखल झाले। साहेबांना आणि मंत्री महोदयांना पुढे येऊ दे। एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जातंय, त्यांना ओवाळलं जातंय। मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल। थोडासा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। संपूर्ण देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या चैत्यभूमीवर कृपया मोठ्या संख्येनं भीम अनुयायी आणि नागरिक दाखल होत आहेत, बाबासाहेबांचं दर्शन घेत आहेत। त्याचबरोबर राजकीय नेते मंडळी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेली आहेत। आणि आता ही थेट दृश्य चैत्यभूमीवरून आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत। त्यांचा सन्मान आहे। जे काही थोड्या वेळातच या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं होतं। तसंच उपमुख्यमंत्री सर्वांना विनंती अजित पवार सुद्धा चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण चैत्यभूमीवरची पाहतोय। त्याचबरोबर भाजपचे आशिष शेलार, राम शिंदे हे सुद्धा यावेळी इथे उपस्थित आहेत। तर दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दलितांना जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज देशभरातून सर्व नागरिक अभिवादन करत आहेत। चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। स्वातंत्र्य, समता, बंधुता याची शिकवण घेऊन त्यांनी त्याच मार्गावर मार्गक्रमण केलेलं होतं। सर्वांना जगण्याचे समान अधिकार मिळावेत, शिक्षणाचे अधिकार मिळावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून तरतूद केलेली होती। फक्त दलितच नाही तर संपूर्ण देशभरातल्या नागरिकांना त्यांनी समान हक्क दिलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। सर्व राजकीय मान्यवर इथे जमलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर संजय शिरसाट, राम शिंदे, संजय राठोड, आशिष शेलार इथे पोहोचलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जाते। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पितो तो गुदरल्याशिवाय राहत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं। आणि त्यामुळे त्यांनी सर्वांनाच शिक्षण घ्या असं आवाहन केलेलं होतं। शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे, त्यामुळे सातत्यानं शिक्षणावर भर द्या, उच्च शिक्षित व्हा। शिक्षणामुळे आपलं ज्ञान वाढतं आणि त्यानंतर जगण्याचा मार्ग आपल्याला अवलंबता येतो असं आवाहन, अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली होती। आणि त्यानुसार त्यांनी आपल्या संविधानामध्ये सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळवून दिलेला होता। आज मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायांनी सुद्धा मुंबईतल्या चैत्यभूमीवर, त्याचबरोबर नागपूरच्या दीक्षाभूमीवर गर्दी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उपकार केलेले आहेत त्यांचं हे ऋण फेडता येणार नाही आणि त्यामुळे सातत्यानं भीम अनुयायी त्यांच्या जयंतीसाठी दीक्षाभूमीवर आणि चैत्यभूमीवर गर्दी करताना पाहायला मिळतात। सन्मान मुकुट माझी चढवी भीम